नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब सेलगर आणि आपल्या गावठी विश्लेषण या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण हा चॅनल सुरू करण्यापाठीमागचा उद्देश आहे आणि चॅनलचं नाव ठेवण्यापाठीमागे एक उद्देश आहे. कारण आपण आपल्या बोलीभाषेमध्ये आपल्या ग्रामीण लोकांना आपल्या आकलनाप्रमाणे जे काही आपल्याला कळतंय, जे काही विश्लेषण करता येतंय, ते आपण या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे आपल्याला समजावं हाच या पाठीमागचा उद्देश आहे, हेतू आहे. आणि आता आपण जर सध्या बघितलं तर हे आमच्यासारखेच लोक खरं बोलण्याचा सध्या प्रयत्न करतील. कारण की एकीकडे बघितलं, आपण मीडिया बघितली, ते सुद्धा सरकारच्या दावणीला बांधलेले असतात. जे कोणी पत्रकार आहेत किंवा ज्यांचे मोठमोठाले यूट्यूब चॅनल आहेत, ते सुद्धा निश्चितपणाने लोकांच्या दावणीला बांधलेले आहेत, धनदांडग्याच्या दावणीला बांधलेले आहेत. आणि त्यांनी पत्रकारिता विकून चाटुकारिता सुरू केलेली आहे, हाडूक पत्रकारिता चालू केलेली आहे. एक नवीन शब्दप्रयोग आहे, हाडूक चाटायची पत्रकारिता असणारी चालू केलेली आहे. आता याचं तुम्हाला उदाहरण जर बघायचं असेल तर आता बघा, यूट्यूबवरती ATM गुरु चॅनल जे आहे आशिष मगर सरांचं, आणि दुसरं सुशील कुलकर्णी ॲनालायझर चॅनलचा, त्यांच्या दोघांमध्ये असणारे थोडा शाब्दिक वाद चालू आहे. तर हा वाद कशासाठी आहे, याचं कारण काय आहे, तर आशिष कुलकर्णी हा नंबर 1चा चाटू पत्रकार आहे, यात काहीही शंका नाही. आणि आता तर माझी 100% खात्री पटलेली आहे. कारण की याचे व्हिडिओ जर आपण बघितले तर पूर्णपणे जे भारतीय जनता पार्टीला पूरक असं मटेरियल वापरतो तो व्हिडिओमधून, कुठलं त्याच्या शेतकऱ्यांच्या समस्या म्हणा, पेट्रोल डिझेल महाग झालं म्हणा, किंवा कुठं अन्याय अत्याचार झाला, सरकारला जे काही अडचणीत आणण्यासारखे प्रश्न आहेत, याच्यावरती ह्या माणसाचा एकही व्हिडिओ नसतो. आणि सरकार कशा पद्धतीनं चांगलं काम करतंय हा सांगण्याचा तो पुरेपूर प्रयत्न करत असतो. आणि हे पैसे घेऊन करत असताना स्वतः भाड खावतो. आणि त्या आशिष मगर सरांना म्हणतो आहे की हे पवार साहेबांची बी टीम म्हणून काम करतात, तिकून यांना रसद येते, तिकून पैसा येतो. हे म्हणायचं ह्याला काय अधिकार आहे? मग त्या ATM गुरुच्या चॅनल्सच्या सरने याचं पूर्णच बाहेर काढलं. याने एका व्हिडिओचे जवळपास व्हिडिओ डिलीट करण्याचे, प्रायव्हेट करण्याचे 50 लाख रुपये घेतलेले आहेत. हे किती खरं किती खोटं त्यांनाच माहिती, परंतु असा आरोप त्या सरांनी असणाऱ्या सुशील कुलकर्णीवरती केलेला आहे. मला बऱ्याच दिवसांपासून याची शंका येत होती, कारण की ह्याचा एक ठराविक होतं, डिफेंड करायचं भारतीय जनता पार्टीला, त्यांच्या नेत्याला. मग ते कितीही चुकलेले असले, कितीही काही असले, त्याचे तुम्ही पूर्ण व्हिडिओ काढून बघा, अशा पद्धतीचेच त्याचे पूर्ण व्हिडिओ आहेत.